यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेची उल्लेखनीय दमदार कामगिरी। यवतमाळ पोलीस स्टेशन हद्दीतील सशस्त्र दरोड्यातील आरोपीसह त्याचे साथीदार अटक। दिनांक 30/7/2025 रोजी कृष्णा क्षीरसागर वयवर्ष 54 यांची गाडी अडवून त्यांच्याकडील रोख 28,000 व अर्धा तोळ्याची अंगठी असा 32,000चा माल दरोडा टाकून चोरी करून पळून गेलेल्या अज्ञात दरोडेखोर यांना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ पुसद कॅम्पकडील पथकानं गोपनीय माहिती काढून सदर गुन्हा हा नामदेव हिरामन चव्हाण राहणार गडच गव्हाण तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी यांनी केल्याचं निष्पन्न करून तो दिनांक 10 ऑगस्ट 2025 रोजी गोपनीय बातमीदारामार्फत सदर आरोपी हा हिरो होंडा स्प्लेंडर या मोटरसायकलवरून वडद बाजूला गेल्याचं समजताच पथक कातखेड फाटा इथं रवाना होऊन नामदेव चव्हाण व त्याचा साथीदार भाऊ संतोष चव्हाण यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली की मी व माझ्या साथीदारांनी हा गुन्हा केला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता मुक्काम पाळत तालुका पुसद येथील घोरपडे इथे चोरी केली असल्याची देखील कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल किंमत 60,000, पाळधीमधील घोरपडेमधील 4,002, मोबाईल 20,000 रुपये असा 84,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला असून पुसद शहर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक 409/2025 कलम 331-4-305 भारतीय न्याय संहिता हा गुन्हा उघड करून पुढील तपासकामी नमूद आरोपी नामदेव चव्हाण वयवर्ष 36 त्याचा साथीदार भाऊ संतोष चव्हाण वयवर्ष 40 राहणार गडत गव्हाण तांडा तालुका जिंतूर जिल्हा परभणी यास पुढील तपासकामी यवतमाळ शहर पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे। सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक यवतमाळ कुमार चिंता, IPS माननीय अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, माननीय पोलीस निरीक्षक सतीश चौरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोकरे, चालक पोलीस उपनिरीक्षक रवींद्र श्रीरामे, पोलीस हवालदार मुन्ना अडे, संतोष बोरगे, तेजा ब्रणखाम, सुभाष जाधव, कुमाल मुंडोकार, रमेश राठोड, पोलीस शिपाई सुनील पंडागळे, राजेश जाधव सर्व नेमणुकीस स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच सायबर सेल यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडले।